तर विषाबद्दल आता काय बोलायचं आहे. आता एखादं साधारण द्रव्य आणि विष याच्यात काय फरक आहे, त्याच्या गुणांमध्ये काय फरक आहे. आता बघ, साप आपल्याला चावला, एका मिनिटाला आपण मरतो, मिनिट पण लागत नाही. एवढं काय आहे त्याच्यात, एवढं काय आहे त्याच्यात. तर त्याच्यात आशुकारिता आहे. विषामध्ये काय आशुकारित्व आहे. अजून काय त्याच्यात व्यवहारित्व आहे. व्यवहारित एक लव्य एका झटक्यात ते पसरतं आहे की नाही. नंतर प्रमातत्व आहे त्याच्यात. प्रमातत्व म्हणजे दोषांना बाहेर काढण्याची क्षमता. पण ते विष असं रक्तात गेलं तर, जर ते विष सापाचं असेल, कशाचं पण काय असेल, ते जर विष आपण आहारातून घेतलं किंवा कशातून तरी घेतलं तर त्याच्यातलं मारकत्व तेवढंच येईल असं काही सांगता येत नाही. म्हणजे त्याच्याने मरेलच असं काही सांगता येत नाही. का? कारण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन चेंज झालं. एखादी गोष्टीचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन चेंज झालं तर त्याचं काम बदलतं आहे की नाही. मध कसं खाल्ल्यावर गोड लागतो, डोळ्यात घातलं की चूर सुटतो आहे की नाही. चेंज झालं. तसंच विषाचं आहे. आणि म्हणून उदर अध्यायामध्ये काय म्हणजे ज्यावेळी आता पेशंट शेवटच्या स्टेजला आहे काय, की बाबा आता मरणार, आता काय पण करा, आता मरणारच आहे, अशा स्टेजला ज्यावेळी आहे त्यावेळी त्यांनी काय सांगितले की सापाने फळाला चावायचं. सापाचं विष त्या फळात होतं, ते फळ त्याला खायला घालायचं. ते फळ खायला घातलं की त्या फळामध्ये ते विष जाणार. त्या विषामध्ये व्यवहारित्व आहे, आशुकारित्व आहे, प्रमादत्व आहे. त्याच्याने कदाचित ही संप्राप्ती मोठी घडलेली आहे, दोष समोरचना घडलेली आहे. तो संप्राप्ती भेग एका क्षणात होण्याची क्षमता आहे, पॉसिबिलिटीज आहे. नाहीतरी तो मरणारच आहे. त्यामुळे एका क्षणात पॉसिबिलिटी आहे की तो जगू शकतो, धाडकन उभा राहू शकतो. हे विषाचं काम आहे. विषावर पॉयझन, गोष्टीवर पॉयझन, ज्या ज्या गोष्टी त्याच्यावर खूप रिसर्च होतं, त्याच्याकडून औषधं बनवली जातात. कारण हे त्या विषामधले असतं व्यवहारित्व, आशुकारित्व हे दुसऱ्या कुठल्या द्रव्यामध्ये नाही आहे. ते गुण मिळतात आपल्याला औषधं बनवताना, त्याच्यापासून औषधं बनवली जातात.